आज आपण नर्वस सिस्टीम इन हायड्रा समजून घेणार थोडक्यात। आणि हायड्रा काय तर ते आपल्याला माहित असो, हायड्रा फ्रेश वॉटर ॲनिमल आहे। आणि हायड्राची आपण इथं तुम्हाला 12वीला बोर्डामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हायड्राची नर्वस सिस्टीम इन हायड्रा हे आपल्याला बघायचं आहे हायड्राची। तर पहिलं आपण इकडे डायग्राम बघूयात कसा काढलेला आहे बघा। नर्व नेट इन हायड्रा, हे जे काही नर्व आहेत हायड्रामध्ये त्याचं नेट आहे आणि टेंटिकल्स आहे हायड्राच्या। हायड्रा असं प्रकारचं त्याचं या नर्व सिस्टीम याच्यात दाखवलेली। आता याच्यामध्ये हायड्रा पहिला पॉइंट आपण समजून घेणार आहोत। हायड्रा शोज द डिफ्यूज नर्वस सिस्टीम विच इज द मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम। बघा आता याचा अर्थ काय, हायड्रा शोज द डिफ्यूज नर्व सिस्टीम म्हणजे हायड्रा मध्ये जी नर्व सिस्टीम आहे कशी डिफ्यूज आहे। डिफ्यूज म्हणजे नर्व काय झालेला आहे, स्प्रेड झालेला आहे। आणि सिस्टीम विच इज द मोस्ट प्रिमिटिव्ह नर्व सिस्टीम म्हणजे जशी आता आपल्यामध्ये काय झाले नर्व सिस्टीम एकदम वेल डेव्हलप आहे, तर याच्यामधली जी आहे ती कशी आहे, मोस्ट प्रिमिटिव्ह नर्व सिस्टीम आहे। लक्षात आलंय? म्हणजे एक आपल्याला म्हणायचं ठरलं तर सुरुवातीचीच जी काय आपल्यासारखी डेव्हलप झालेली नाही, परंतु काय प्रिमिटिव्ह टाइप ऑफ नर्व सिस्टीम। इट शोज ट्रू सिंपल नर्व सिस्टीम, याच्यामध्ये असणार जी नर्व सिस्टीम हिला आपण काय म्हणू शकतो, ट्रू सिंपल नर्वस सिस्टीम। यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, इट कन्सिस्ट, मग ह्या आपण काय सांगायचं की याच्यामध्ये काय काय या नर्व सिस्टीम मध्ये हायड्राच्या, याला नायडेरियन जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये हायड्रा येतो। इट कन्सिस्ट नर्व सेल, काय काय याच्यामध्ये नर्व सेल आहे, सेन्सरी सेल आहे, अँड न्यूरॉन, आणि काय आहे न्यूरॉन along with their fibers, neuron along with their fiber। म्हणजे तीन गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवायच्या तिसऱ्या पॉइंट मध्ये। इट कन्सिस्ट नर्व सेल, सेन्सरी सेल अँड न्यूरॉन along with fiber। म्हणजे आपल्याला फक्त नर्व सिस्टीमचं काय कशा प्रकारे याच्यामध्ये नर्व सिस्टीम आहे ते इथं सांगायचं आहे। तर चौथा पॉइंट जो आहे द नर्व सेल्स, आता आपण कोणाबद्दल बोलणार आहोत, नर्व सेल। द नर्व सेल्स आर स्कॅटर्ड इन थ्रू आउट द बॉडी, काय स्कॅटर झालेली थ्रू आउट द बॉडी म्हणजे स्प्रेड झालेली सगळ्याच्या बॉडीमध्ये थ्रू आउट द बॉडी, अँड कनेक्टेड टू इच अदर, आणि ते एकमेकाला या सेल काय इंटरकनेक्टेड आहे टू इच अदर बिटवीन देअर फायबर्स टू फॉर्म नर्व नेट। आणि यांचे इंटरकनेक्शन जे नेट तयार झालं त्याला आपण काय म्हणायचंय, नर्व नेट म्हणायचंय। म्हणजे थोडक्यात काय, या ज्या नर्व्स आहेत नर्व सेल आहेत त्या काय झाल्या स्कॅटर झालेत आणि त्यांच्यापासून नेट तयार झालंय, त्याला आपण म्हणायचंय नर्व नेट। नंतर देयर आर टू नेट्स इन मेसोग्लिया, मेसोग्लियामध्ये किती नेट आहेत, दोन नेट तयार होतात। वन कनेक्टेड टू इपिडर्मिस, एक कोणाला कनेक्ट आहेत इपिडर्मिसला, लक्षात आलं, अँड अदर टू अस गॅस्ट्रोडर्मिस। गॅस्ट्रोडर्मिस स्टमकची जी लाइनिंग आहे त्या लेअरला आपण काय म्हणतोय गॅस्ट्रोडर्मिस। एक आहे इपिडर्मिसला आणि दुसरे आहे गॅस्ट्रोडर्मिसला कनेक्ट आहे। नंतर सहावा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, देयर आर सेन्सरी सेल्स, तिथे काय सेन्सरी सेल आहे, स्कॅटर्ड इन द बॉडी वॉल, कुठे स्कॅटर झाले त्या बॉडीच्या वॉल मध्ये स्कॅटर झाले स्प्रेड झाले, अँड टेंटेकल्स, आणि टेंटेकल सेन्सरी सेल कुठे स्कॅटर झाले बॉडी वॉल आणि या टेंटेकल मध्ये स्प्रेड झालेले आहेत, अँड वेअर अँड टेंटेकल्स बट सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग, परंतु त्यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन काय आहेत लॅकिंग, म्हणजे सेन्स ऑर्गन नाही, लक्षात घ्या सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग। म्हणजे हे जे 6 पॉइंट आहेत ते लक्षात ठेवायचे आणि या नर्व नेट इन हायड्रा जी आपण ही डायग्राम बघितली ती काढायची आहे। अशा प्रकारे तुम्ही 6 पॉइंट थोडक्यात लक्षात ठेवून बोर्डाला चांगले मार्क घेऊ शकतात। जर तुम्हाला हे पॉइंट व्यवस्थित समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि डाउनलोड करा। धन्यवाद।